नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आईच्या हातचे अगदी पारंपरिक पद्धतीने हुलग्याचे शेंगुळी दाखवणार आहे। त्याला बरेच लोक कुळीत सुद्धा बोलतात। माझी आजी सुद्धा याच पद्धतीने शेंगुळी बनवायची। अगदी पारंपरिक पद्धत आहे, जुन्या काळातली पद्धत आहे ही। चला तर लगेच सुरुवात करूया। त्यासाठी 1 चमचा मी जिरे घेतले, थोडेसे लसूण घेतलेले आहे, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, मीठ घेतलेला आहे आणि पाणी घालून आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपल्याला जेवढ्या शेंगुळ्या बनवायच्या आहेत तेवढं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आईने इंडियावरनं येताना घेऊन आलेली आहे। तर हे हुलगे जे आहे ते गिरणीमध्ये दळून त्याचं पीठ बनवलेलं आहे। हे रेडीमेड पीठ नाहीये। तर चटणी टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर त्यामध्ये परत आपण 1 चमचा तेल टाकले आणि तेलामध्ये सुद्धा हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याचे शेंगुळी बनवायची आहे। तर आई ज्या पद्धतीने शेंगुळी बनवते ही अगदी पारंपरिक पद्धत आहे। पूर्वी अशा गोल गोल लांब लांब वेड्याच्या जिलेबीसारखे शेंगुळे बनवले जायचे, पण ही पद्धत बनवायला थोडीशी अवघड आहे, याला प्रॅक्टिस खूप लागते। तर तुम्हाला अजून एक पद्धत सांगते। थोडं पीठ घेऊन पोळपाटावरती अशा पद्धतीने हाताने आपण शेंगोळे बनवू शकतो। तर अशा पद्धतीने शेंगोळे कोणी सुद्धा सहज बनवू शकतं। तर मी अशा पद्धतीनेच आईला बोलले की छोटे छोटे शेंगोळे तू बनव। तर आईने अशा पद्धतीने शेंगोळे बनवलेले आहेत। तर माझी आजी बनवायची, तर आजी खूप मोठे मोठे जिलेबीसारखे वेडे बनवायची आणि खूप छान बनवायची आजी सुद्धा माझी। तर इथे आईने सर्व शेंगुळे बनवून घेतले। तर आपल्याला लगेचच ही शेंगुळी शिजवून घ्यायची आहे। तर इथे पाणी मी उकळायला ठेवलं होतं, साधारणतः 3 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। जेवढी शेंगुळी आहे त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हाताने अशा शेंगुळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून टाकायच्या, म्हणजे त्या एकमेकांना चिटकल्या जाणार नाही। आणि थोडीशी शेंगुळी टाकल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट परत आपल्याला थोडे शिजवून घ्यायच्या, म्हणजे आतल्या शेंगुळ्या व्यवस्थित सुट्ट्या होतील आणि नंतर परत राहिलेले शेंगुळी आपल्याला हाताने सुट्टी करून टाकायची आहे। तर आता आपल्याला ही शेंगुळी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला ही शेंगुळी शिजवायची आहे। गॅस मीडियम करायचा आणि झाकण ठेवून आता आपण एक अर्धा तास तरी ही शेंगुळी शिजवून घेणार आहे। शेंगुळी शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो। तर आता झाकण ठेवून आपण ही शेंगुळी शिजवून घेऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर इथे मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे। त्या पिठामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पाण्यामध्ये व्यवस्थित हे पीठ मिक्स करायचं आहे आणि हे पिठाचं पाणी आपण नंतर शेंगुळ्यांमध्ये टाकणार आहे। त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। मिक्सरच्या बाउलमध्ये अगदी थोडेसे शेंगदाणे, थोडेसं लसूण घेतलंय आणि पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या शेंगुळ्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आपल्या शेंगुळ्यामधलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे। जे आपण पिठाचं पाणी मिक्स केलं होतं तर ते आपण यामध्ये टाकूया, शेंगदाणे यामध्ये टाकूया आणि परत एकदा मिक्स करून पाहूया की किती घट्ट आहे, किती पातळ आहे। त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडासा रस्सा करायचा आहे, खूप जास्त नाही। तर थोडंसं पाणी टाकून घेतलंय आणि आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। त्यामध्ये परत आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। शेंगुळीला तेल थोडंसं जास्त लागतं, तेलामुळे आपल्या शेंगुळीला चव छान येते। आणि झाकण न ठेवता 5 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहे, कारण शेंगुळी आपली ऑलरेडी शिजलेली आहे। फक्त जे आपण पाणी टाकलं होतं त्याला उकळी येऊन द्यायची आहे। तरी इथे आपली शेंगुळी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान, चवीला तर एकदम अप्रतिम लागते, अगदी पौष्टिक आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना देऊ शकता। अतिशय हेल्दी कुळिथाची शेंगुळी इथे तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा खायला खूप छान लागते। अगदी पारंपरिक पद्धत आहे। एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर